नगिनाबाग प्रभागातून शिवसेना उमेदवार सतीश मालेकर यांचा जोरदार प्रचार. आमदार संजय देरकर यांची पदयात्रा. नगिनाबाग प्रभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सतीश मालेकर यांच्या प्रचाराला जोर चढताना दिसत आहे. मालेकर यांच्या समर्थनार्थ वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी नगिनाबाग परिसरात भव्य पदयात्रा काढत मतदारांशी थेट संवाद साधला. या पदयात्रेत शिवसैनिक, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिक्षकी पेशातून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले सतीश मालेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूर शहरातील एक परिचित आणि विश्वासार्ह व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. शिक्षण, सामाजिक प्रश्न, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि परिसर विकासासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे नगिनाबाग प्रभागात त्यांना चांगला जनसमर्थन लाभत असल्याचे चित्र आहे. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीला मालेकर यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसकडून विधान परिषदेचे आमदार सुधाकर अडबाले यांचे भाऊ सुरेंद्र अडबाले यांना उमेदवारी देण्यात आल्याने मालेकर नाराज झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेना उबाठा कडून निवडणूक रिंगणात उडी घेतली. या राजकीय घडामोडीनंतर नगिनाबाग प्रभागातील राजकारण अधिकच तापले असून निवडणूक लढत चुरशीची होत असल्याचे संकेत मिळत आहेत. पदयात्रेदरम्यान आमदार संजय देरकर यांनी घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. सतीश मालेकर हे प्रभागाच्या विकासासाठी सक्षम, प्रामाणिक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले. नगिनाबाग प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मालेकर यांना संधी द्या असे आवाहन करत त्यांनी मतदारांना शिवसेना उबाठा उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. या पदयात्रेमुळे नगिनाबाग परिसरात राजकीय वातावरण अधिकच सक्रिय झाले असून येत्या काळात प्रचाराला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे. सतीश मालेकर यांच्या प्रचारात स्थानिक नागरिकांचा वाढता सहभाग दिसून येत असून निवडणुकीत ते कितपत यशस्वी ठरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होऊ घातली आहे. येत्या 15 तारखेला मतदान आहे आणि मशाल आणि सिलेंडर वंचित आघाडी यांची युती आहे. मी आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये उभा आहे आणि या ठिकाणी प्रचाराचं मोठं पब्लिक या ठिकाणी पैदल वारी प्रत्येकाच्या घरी जाऊन आपल्या बाजू समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी करत आहे आणि येत्या निवडणुकीत विजय आमचा निश्चित आहे. आज या ठिकाणी वार्डातल्या समस्या, कारण या जवळपास 6 ते 7 वर्षाच्या नंतर ही निवडणूक होत आहे आणि गेल्या या 6-7 वर्षात प्रशासक असल्यामुळे या ठिकाणी जनतेचं कामं झाले नाही आणि तोच दृष्टिकोन ठेवून आणि तीच निवडणूक या ठिकाणी आम्ही या चंद्रपूर महानगरपालिकेची लढवत आहोत. मी आज चंद्रपूर शहरात फिरत असताना प्रत्येक वार्डात फिरलो, प्रत्येकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्याच्यात या आमच्या मशाल हे चिन्ह आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास या सर्व चंद्रपूर जनतेचा राहील आणि मला अपेक्षा आहे की चंद्रपूरची जनता ही आमच्या या आघाडीला मतदान करून विजयी करतील. काँग्रेस सामाजिक चळवळीचा वापर करून घेतात. यूज अँड थ्रो ही काँग्रेसची पॉलिसी आहे. काँग्रेसमध्ये या शिक्षक आमदाराने स्वतःच्या भावाला तिकीट दिली. वास्तविक पाहता त्यांच्या भावाचा कोणताही राजकीय आणि सामाजिक संबंध नाही. इतकंच नाही तर काँग्रेसच्या ज्या तिकिटा दिल्या गेल्या त्या माननीय अडबाले साहेब यांच्या घरी दिल्या गेल्या आणि माझा आरोप आहे की या तिकिटा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना 1 कोटी रुपयामध्ये विकल्या गेल्या. आणि इतकंच नाही तर काँग्रेस आणि बीजेपी हे दोन्ही पक्ष निवडणुका आल्या की एकमेकाशी सेटलमेंट करतात आणि निवडून येतात. म्हणून अशा पक्षांच्या विरुद्ध मी सतीश मुरलीधर मालेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना या गटाकडून हाती मशाल घेऊन उभा आहे आणि या पक्षांच्या विरुद्ध मी विजयी होईल अशी मी ग्वाही देतो. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का. महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.